नमस्कार विद्यार्थी मित्र, स्वागत आहे तुमचे एमके कोचिंग क्लासेस मध्ये। आज आपण क्लास 6 चा म्हणजे 6व्या वर्गाचा मराठी मीडियमचा कोणत्या मीडियमचा पाहणार आहोत आपण? मराठी मीडियमचा हिस्ट्रीचा पहिला चॅप्टर पाहणार आहोत। हिस्ट्री म्हणजे तुमचा इतिहास, इतिहासाचा पहिला चॅप्टर पाहणार आहोत आणि त्या चॅप्टरचं नाव काय आहे? भारतीय उपखंड, भारतीय उपखंड आणि इतिहास, भारतीय उपखंड आणि इतिहास हे चॅप्टर पाहणार आहोत। तर तुमचा कोणत्या वर्गाचा चॅप्टर आहे? मराठी मीडियमचा आहे, मराठी मीडियमचा महाराष्ट्र स्टेट बोर्डचा आहे। ठीक आहे, हिस्ट्रीचा पहिला चॅप्टर। ठीक आहे, तर याच्यामध्ये काय काय पाहणार आहोत आपण? इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये, भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये आणि भारतीय उपखंड, अत्यंत महत्वाचा आणि बेसिक चॅप्टर आहे हा चॅप्टर पाहणार आहोत आपण। तर पहा, तर सुरू करूया आपण। पहा, याच्यात पहिला पॉइंट काय? इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये, इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये हा चॅप्टर पाहणार आहोत। इयत्ता 5वीत आपण मानव आणि त्याच्या भोवतालचा परिसर यांचा परस्परांशी कसा घनिष्ठ संबंध असतो हे विस्ताराने पाहिले आहे। तर मागच्या म्हणजे येतेमध्ये 5वी मध्ये मानव म्हणजे आपण जे मानव आहेत, ह्युमन बीइंग्स आहेत, मानव आणि त्यांच्या भोवतालचा परिसर म्हणजे आजूबाजूचा परिसर ह्याच्यामध्ये कशा प्रकारचा घनिष्ठ संबंध आहे याच्याविषयी माहिती आपण बघितलेली ऑलरेडी। त्याच्यानंतर आदी मानवाच्या जीवनातील आणि तंत्रज्ञानातील बदल त्यांच्या परिसरातील बदलांशी कसे जोडलेले होते हे पाहिले। अश्मयुगीन संस्कृती ते नदीकाठच्या कृषीप्रधान संस्कृती हा मानवी संस्कृतीच्या इतिहासाचा प्रवास कसा घडला याचा आपण आढावा घेतला। म्हणजे ही सगळी जी काही माहिती आहे ते आपण मागच्या क्लासमध्ये म्हणजे इयत्ता 5वी मध्ये बघितलेले आहे। तर ह्याच्यामध्ये म्हणजे ह्या क्लासमध्ये आपण काय बघणार आहे? इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी। इतिहास काय आहे? इतिहास म्हणजे काय? मानवी संस्कृती आहे, आपण मानव आहोत आणि मानवी संस्कृतीच्या प्रवासात म्हणजे घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांचा सुसंगत मांडणी आहे। कशा प्रकारे? सुसंगत मांडणी। इतिहास म्हणजे काय असते? जे काय आपले पूर्वज होते, आहे का नाही, आपले पूर्वज लोक होते, त्यांच्या म्हणजे त्यांनी कोणते युद्ध लढलेले असतील, वॉर म्हणतो आपण, आहे का नाही, वॉर म्हणजेच काय तुमचं युद्ध वगैरे लढले असतील ते। त्याच्यानंतर त्यांनी कोणत्या कोणत्या घर कशा प्रकारे, तर पहा इथं तुम्हाला इथं घर दिसतंय, किती छान घर दिसतंय। पहा इथं 2-3 प्रकारचे घर दिसतात तुम्हाला। हे घर दिसतंय इथं, हे एक अशा प्रकारचं घर आहे, हे एक अशा प्रकारचं घर आहे आणि याच्या खाली जर बघा म्हणजे ह्या 2 घरांमध्ये कंपॅरिझन करा तुम्ही। ह्या घराकडे जर बघितलं तर तुम्हाला हे कुठलं घर वाटतंय? पहा कशा प्रकारचे, एकदम साधं सिंपल सरळ आणि वाळवंटी प्रदेशातले घर दिसते। तुम्हाला हे जर घर बघितलं तर तुम्हाला हे कुठलं वाटतंय? पहा इथं ह्याच्या मागं याची झाड आहेत, कशाची झाड आहेत? ही नारळाची झाड आहेत, वेगवेगळे दुसरी पण झाड दिसत आहेत तुम्हाला। तर हे अशा प्रकारचं घर बघितलं तर तुम्हाला कोकण वगैरे अशा भागातलं घर वाटू शकते तुम्हाला। ठीक आहे, त्याच्यानंतर इथे घर दिसत आहे, मॉडर्न घर आहे, घरांचे प्रकार वेगवेगळे मॉडर्न घर आहे म्हणजे आता सध्याचं नवीन घर आहे। तर अशा प्रकारे अगोदर आपण सगळे कशामध्ये राहत होतो? अशा झोप्यांमध्ये राहत होतो, अशी मातीची कच्च्या घरांमध्ये राहत होतो, त्याच्यानंतर आपण पक्क्या घरांमध्ये राहतो। तर अशा प्रकारचा हा आपला प्रवास आहे घरांच्या बाबतीमध्ये, प्रत्येक गोष्टीच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचा मानवाचा काय आहे? प्रवास आहे। आणि अशा प्रकारचा जो काही प्रवास झालेला आहे, जी काही आपण प्रगती केलेली आहे वेगवेगळ्या याच्यामध्ये, तर त्याची सुसंगत मांडणी जी आहे त्याला आपण इतिहास म्हणतो। स्थल, काल, व्यक्ती व समाज हे इतिहासाचे 4 प्रमुख आधारस्तंभ आहेत। तर प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला। पहा त्याच्यात लक्षात काय ठेवायचं? पहा स्थल, काल, वाटलं तर मी काय करतो तुम्हाला इथं अंडरलाईन करून देतो। पहा काय लक्षात ठेवायचंय, तर ही नोट मध्ये बनवा तुम्ही। स्थल, काल, व्यक्ती व समाज हे इतिहासाचे प्रमुख आधारस्तंभ आहेत। तर ही 4 प्रमुख आधारस्तंभ आहेत। स्थल, काल, व्यक्ती व समाज हे इतिहासाचे 4 प्रमुख आधारस्तंभ आहेत। तर प्रश्न विचारला जाऊ शकते, तर काय? स्थल, काल, व्यक्ती व समाज हे इतिहासाचे 4 प्रमुख आधारस्तंभ आहेत। ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला माहिती कळालेली आहे। त्याच्यानंतर पुढे पहा, या 4 घटकाशिवाय इतिहास लिहिला जाऊ शकत नाही। इतिहास लिहिला जाऊ शकतो का? म्हणजे स्थळ, एखादी जागा कोणती आहे, स्थळ कोणतं आहे, काल म्हणजे काय, कालावधी कोणता आहे, कोणत्या कालावधीमध्ये झालेला आहे, व्यक्ती, इतिहास कोणाचा आहे, त्या व्यक्तीचा आहे किंवा त्या समाजाचा आहे त्याच्याविषयी लिहितो आपण। म्हणजे ह्या 4 गोष्टीविषयी माहिती लिहित असतो इतिहासाविषयी आपण लिहिताना। यापैकी स्थल हा घटक भूगोलाशी म्हणजे भौगोलिक परिस्थितीशी संबंध आहे। ह्याच्यातला स्थल म्हणजे काय? स्थळ, ठीक आहे, स्थळ म्हणतो आपण, स्थळ, ठीक आहे, स्थळ किंवा स्थल। आता आपण पहा ढोबळमानाने आपण स्थळ म्हणत असतो, आहे का नाही, त्याला याच्यामध्ये चांगल्या भाषेमध्ये स्थळ म्हणतात। ठीक आहे, स्थळ, ठीक आहे।
तर हे समजून घ्या तुम्ही. स्थल हा घटक भूगोलाशी समजायचा आहे, म्हणजे भौगोलिक परिस्थिती. इतिहास व भूगोल यांचे नाते अतूट आहे, म्हणजे आपण एखाद्या स्थळाविषयी गोष्ट केल्याशिवाय आपण इतिहास लिहू शकत नाही. आणि स्थळ म्हणजे भूगोलाशी रिलेटेड गोष्ट आहे, म्हणजेच इतिहास व भूगोलाचे नाते कसे अतूट आहे. भौगोलिक परिस्थिती इतिहासावर अनेक प्रकारे परिणाम करत असते. भौगोलिक परिस्थिती म्हणजे आपण एखाद्या जागची भौगोलिक परिस्थिती म्हणजे जशा प्रकारे तिथला प्रदेश कसा आहे, तो प्रदेश कसा आहे, वाळवंटी प्रदेश आहे, तिथला वाळवंटी प्रदेश आहे, किंवा तिथली जमीन कशी आहे, सुपीक जमिनी आहे, वाळवंटी जमीन आहे, तिथं पाण्याचे साधन कसे आहेत, ते झाडं वनस्पती कशा प्रकारचे आहेत, घरं कशा प्रकारचे आहेत, माणसं कशा प्रकारचे आहेत, जनावर कशा प्रकारचे आहेत, ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला तिथं अभ्यास करावा लागतो. आणि ह्या परिस्थिती म्हणजे भूगोलाशी रिलेटेड गोष्टी आहेत. म्हणजेच इतिहास आणि भूगोल याचे नाते अतूट आहे. भौगोलिक परिस्थिती काय करत असते, इतिहासावर परिणाम करत असते. इथपर्यंत तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, पुढचा भाग बघायचा आहे. आता चला चर्चा करूया. इथे दिलेले आहे, तुमच्या परिसरात कोणकोणते व्यवसाय आहेत. तर हा तुम्हाला प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. तुमच्या परिसरात कोणकोणते व्यवसाय आहेत, तर तेच काय करायचं, ह्या प्रश्नाचं उत्तर आणि ह्या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये करायचंय. तर पहिलं काय करायचं, कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगायचंय. ठीक आहे, तुमच्या परिसरामध्ये कोणकोणते व्यवसाय आहेत. म्हणजे जसं की तुमच्या परिसरामध्ये 1-2 व्यवसायाचं नाव सांगतो. जसं की तुमच्या परिसरामध्ये शेती, तुम्ही जर खेडेगावातले व्यक्ती राहत असाल तुम्ही खेडेगावामध्ये, तर शेती असते, किंवा डेअरी असते, शेती असते, आहे का नाही, किंवा दुसऱ्या प्रकारची किराणा दुकानं असतील, आहे का नाही, मेडिकल्स असतील, आहे का नाही, जनरल स्टोर्स असतील, अशा प्रकारचे व्यवसाय, भाजी विकणारे हॉटेल्स, अशा प्रकारचे व्यवसाय असतात. असे 4-5 व्यवसायाचे नाव तुम्ही काय करा, मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न काय, तुमच्या परिसरात कोणकोणती पिके घेतली जातात. जर तुम्ही खेडेगावामध्ये राहत असाल, शेती करत असाल, तर तिथं पिकं वेगवेगळ्या प्रकारची घेतात. तर तुमच्या परिसरात कोणकोणती पिके घेतली जातात, ह्या पण प्रश्नाचं मला काय करायचंय, कमेंट बॉक्समध्ये आन्सर सांगायचंय. ठीक आहे, कमेंट करून सगळ्यांनी सांगायचंय. त्याच्यानंतर पुढे पहा, आहार म्हणजे जे काही आपण भोजन करतो त्याला आहार म्हणतो आपण. वेशभूषा म्हणजे जे काही कपडे वगैरे घालतो आपण, ते वेशभूषा. घर बांधणी म्हणजे कशा प्रकारचं घर बांधतो त्याला घर बांधणी. व्यवसाय इत्यादी गोष्टी बऱ्याच अशी आपण राहतो त्या परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यावर अवलंबून असतात. जसे की आपला आहार म्हणजे आपण कशा प्रकारचे अन्न खातो, वेशभूषा म्हणजे आपण कशा प्रकारचे कपडे घालतो, आणि घर बांधणी आणि व्यवसाय हे बऱ्याच गोष्टी आपण राहतो त्या परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यावर अवलंबून राहतात. जसे की आहार पहा, तर वेगवेगळ्या भागामधले लोक वेगवेगळ्या प्रकारचा काय करतात, आहार घेतात. जसं तुम्ही बघितलं असाल, महाराष्ट्रामध्ये राहतो तर महाराष्ट्राचं आपलं जेवण वेगळं आहे, पंजाब मधल्या लोकांचं जेवण वेगळं आहे, साऊथ मधले आंध्र प्रदेश वगैरे असेल तर ते लोक जास्त करून भात खातात, भात आणि मासे खातात. आपण ज्वारीची भाकरी, चपाती, भात, वरण, हे तुरीची डाळ वगैरे आपण अशा डाळी वगैरे खात असतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे वेशभूषा जर तुम्ही बघितलं असताल, राजस्थानी लोकांचे कपडे बघितले असताल, तर राजस्थानी लोक कशा प्रकारचे कपडे घालतात, यूपी बिहारवाले लोक कशा प्रकारचे त्यांच्या महिला कपडे घालतात. त्याच्यानंतर मुस्लिम लोक असतील तर ते कशा प्रकारचे कपडे घालतात. साऊथ इंडियामध्ये जर तुम्ही बघितलं, साऊथ इंडियामध्ये आंध्र प्रदेश असेल, तुमचा कर्नाटक असेल, केरळ असेल, तामिळनाडू असेल, हे कशा प्रकारे लुंगी घालतात ते जास्त करून. ठीक आहे, अशा प्रकारचे कपडे असतात. आपल्या महाराष्ट्रात बघितलं तर धोतर घालत असतात बऱ्यापैकी लोक. ठीक आहे. घर बांधणी वेगवेगळ्या भागामध्ये मी तुम्हाला सांगितले घर कशा प्रकारे बांधतात वगैरे. ठीक आहे. व्यवसाय इत्यादी बऱ्याच गोष्टी आपण राहतो त्या परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यावर अवलंबून असतात. इथपर्यंत तुम्हाला माहिती कळाली असेल. त्याच्यानंतरची माहिती आपल्याला बघायची, तर पहा त्याच्यानंतर काय आहे. ठीक आहे. समाज जीवन सुद्धा त्यावर अवलंबून असते. म्हणजे समाज जीवन सुद्धा म्हणजे समाजाचं जीवन सुद्धा काय, ह्या भौगोलिक गोष्टीवर अवलंबून असते. उदाहरणार्थ जसं की उदाहरण जर घ्यायचं असेल, डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे जीवन मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांपेक्षा अधिक कष्टाचे असते. पहा, मी जर तुम्हाला विचारला प्रश्न, तुम्हाला डोंगरामध्ये राहायला सोपं जाईल का मैदानी प्रदेशामध्ये राहायला जाईल. मैदानी प्रदेश म्हणजे जिथं काय आहे, प्लेन एरिया आहे, अशा प्रकारचा प्लेन एरिया. आणि डोंगराळ प्रदेश म्हणजे काय आहे, इथं अशा प्रकारचे डोंगर दऱ्या आहेत, अशा प्रकारचं. मग मला सांगा, तुम्हाला जर घर बांधायला सांगितलं तर तुम्हाला अशा डोंगर दऱ्यामध्ये घर बांधायला सोपं जाईल का इथं घर बांधायला सोपं जाईल. इथं प्लेन एरियामध्ये तुम्ही अशा प्रकारचं चांगलं काय वाहनं येऊ शकतात, रोड बांधू शकता, आहे का नाही, घर बांधू शकता. घर बांधणं सोपं जाईल, इथं घर बांधायला अवघड जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर या प्लेन एरियामध्ये तुम्ही रोड चांगल्या प्रकारे कष्ट करू शकता. रोडचं म्हणजे तुम्हाला तुमच्या गावाहून कुठं जायचं असेल तर लवकर जाऊ शकता. इथून डोंगराळ भागामध्ये जायचं म्हणलं तर वाहनं येत नाहीत, बऱ्याचशा प्रॉब्लेम येतात, आहे का नाही.
तर जीवन पहा, तर डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे जीवन मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांपेक्षा काय असते, अधिक कष्टाचे असते. का? डोंगराळ प्रदेशात सुपीक शेतजमिनीची उपलब्धता अगदी थोडी, तर मैदानी प्रदेशात सुपीक शेतजमीन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते. दुसरी भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. तर शेती जी आहे डोंगराळ प्रदेशामध्ये काय असतात, दगड गोटे असतात जास्त करून. डोंगराळ प्रदेशामध्ये काय असतात, डोंगर म्हणजे काय, जिथं दगड जास्त असतात त्या जमिनीमध्ये, जमीन सुपीक खूप कमी असते, जास्त करून तर डोंगरच असतात. आता हे बघा, हे सगळे डोंगर दिसतात, इथं असली तर थोडीशी छोटीशी सुपीक जमीन तुम्हाला भेटू शकते. मग इथं तुम्ही छोटी जमीन करणार, व्यवसाय, इथंच घर बांधणार आणि इथं जास्त लोक पण राहू शकत नाहीत, ठीक आहे. पण इथं तुम्हाला प्लेन एरिया जर बघितला तर तुम्हाला जास्तीत जास्त तुम्हाला सुपीक जमीन भेटेल, ठीक आहे, दिसेल, आणि तुम्ही मोठ्या प्रमाणावर इथं शेती करू शकता. इथं कळलं असेल तुम्हाला. त्यामुळे डोंगराळ प्रदेशातील लोकांना तृणधान्य आणि भाज्या कमी प्रमाणात उपलब्ध असतात, तर तुलनेने मैदानी प्रदेशातील लोकांना या गोष्टी पुरेशा मिळतात. तर आता जमीन जर तिथं कमी प्रमाणामध्ये असेल, सुपीक जमीन जर डोंगराळ प्रदेशात कमी असेल, तर तिथल्या लोकांना काय, म्हणजे शेती चांगल्या प्रकारे करता येत नाही, म्हणजे शेतीमध्ये पिकं घेता येत नाहीत. म्हणजे जे काय आपण तृणधान्य खातो वगैरे, तृणधान्य असतील किंवा भाजीपाला असेल, ज्या भाज्या खातो, तर त्यांना डोंगराळ प्रदेशात कमी भेटतात. आणि प्लेन एरियामध्ये असेल सुपीक म्हणजे प्रदेश आहे का नाही, मैदानी प्रदेश, प्लेन एरिया म्हणजे काय, मैदानी प्रदेशामध्ये राहणाऱ्या लोकांना आपल्याला त्या भाज्या वगैरे सगळ्या गोष्टी मुबलक प्रमाणामध्ये राहतात. हे कळलं असेल. तर त्याचा परिणाम खाण्यापिण्यावर झालेला दिसतो. तर ज्या भाज्या वगैरे अवलंबून नसतील, भेटत नसतील तिथं डोंगराळ भागातल्या लोकांना, तर ते खाणार कुठून, आहे का नाही. धान्य वगैरे सगळ्या गोष्टी भेटत नसेल, तिथं काही शेतीसाठी जमीन नसेल, तर शेती करणार कुठून, भाजीपाला येणार कुठून आणि खाणार कुठून. डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी शिकारीवर आणि जंगलातून गोळा केलेल्या पदार्थावर अधिक अवलंबून राहावं लागते. मग जे काही डोंगराळ प्रदेश आहे, तर डोंगराळ प्रदेशातले लोक म्हणजे तिथं डोंगर आहे, दऱ्या आहेत, खोऱ्या आहेत, जंगल आहे, सगळं आहे. मग तिथं शेती वगैरे पिकत नाही, शेतीसाठी जमीन जास्त नाहीये. मग ते लोक काय खातील, तुम्हाला प्रश्न पडला असेल. मग तिथं झाडं आहेत, तर तिथं झाडाचे काय असतील, झाडाला जे फळं लागतात, वेगवेगळे जे झाडं असतात जंगलामध्ये, झाडाची फळं खातात, जसं की बोरं असतील, आहे का नाही, बोरं असतील, भरपूर सारे आंबे असतील, आहे का नाही, बोरं असतील, आंबे असतील, सीताफळ असतील. डोंगराळ भागामध्ये हे बोराचे, आंब्याचे, सीताफळाचे आणि दुसरे कोणते कोणते झाडं येतात, आहे का नाही, फणस बिनस, अननस बिननस, हे अशा प्रकारचे ते फळं खाऊ शकतात, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ते काय, आता जंगल म्हणलं तर जंगल राहते, तिकडे डोंगराळ भागामध्ये काय असतात, जास्तीत जास्त प्राणी असतात, अॅनिमल्स असतात. मग ते काय करतात, प्राण्याची शिकार करतात. अन्नासाठी कशावर अवलंबून राहावं लागते त्यांना, जास्तीत जास्त अन्नासाठी शिकारीवर अवलंबून राहावं लागते, ठीक आहे. आणि जे काही कंदमुळं वगैरे भेटतात, पाला वगैरे, काही काही पानं वगैरे राहतात किंवा रानभाज्या असतात, ते खात असतात ते लोक. अशाच पद्धतीने डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या आणि मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या जीवन पद्धतीतील इतर गोष्टींमध्ये फरक आढळतो. ज्या की जशा प्रकारे दुसऱ्या गोष्टी असतात तशा, म्हणजे हे जे आपण बघितले, अन्न असेल, तसंच त्यांचं घर बांधणे असेल, अशा भरपूर साऱ्या गोष्टीवर काय त्यांच्यामध्ये काय विविधता दिसून येते. आता त्याच्यानंतर पुढे पाहू, आपण राहतो त्या प्रदेशातील पर्जन्यमान. हवामान म्हणजे जे कशा प्रकारचे हवा वगैरे, म्हणजे हवामान म्हणजे कशा प्रकारचं हवामान आहे, ठीक आहे. म्हणजे थंड वातावरण आहे, गरम वातावरण आहे, उष्ण आहे, किंवा पाणी जास्त पडतो, आहे का नाही, थंडी जास्त वाजते, अशा प्रकारचं हवामान. पर्जन्यमान म्हणजे पाऊस कशा प्रकारे पडतो. आपण भूगोलामध्ये किंवा हिस्ट्रीमध्ये पावसाला काय म्हणतो, पाऊस म्हणजे पर्जन्यमान, पाऊस म्हणजेच पर्जन्यमान. कन्फ्युजन व्हायचं नाही आणि एक शब्द काय करायचा, लिहून घ्यायचा. तुम्हाला जास्तीत जास्त शब्दांची माहिती झाली पाहिजे, जर जास्तीत जास्त शब्दांची माहिती झाली तर तुम्हाला समजायला सोपं जाते. हवामान, पर्जन्यमान, शेतीतून मिळणारे पीक, वनस्पती आणि प्राणी इत्यादी गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात. आपण राहतो त्या प्रदेशामध्ये, म्हणजे तुम्ही जिथं कुठे राहत असाल, तुमचं जिथं कुठं घर असेल, तुम्ही काही तिथं व्यवसाय करत असाल, काय करत असाल, तर तिथलं हवामान असेल, आहे का नाही, कशा प्रकारचं हवामान आहे, म्हणजे जास्त ऊन पडते का, जास्त पाऊस पडतो का, जास्त थंडी पडते का, अशा प्रकारचं. पर्जन्यमान म्हणजे पाऊस किती प्रमाणामध्ये पडतो, तिथं पाऊस पडतो का, जास्तच पाऊस पडतो का, जास्तही पाऊस कामाचा नाही, कमी पाऊस कामाचा नाही, म्हणजे मुबलक प्रमाणामध्ये पाऊस पडला तर आपण शेती वगैरे करू शकतो, शेतातनं पिकं वगैरे घेऊ शकतो. आपल्याला पिण्यासाठी पाणी लागते, भरपूर साऱ्या गोष्टीसाठी पाणी लागते, पिण्यासाठी पाणी लागते, आपल्याला सांडवण्यासाठी पाणी लागते, शेतीसाठी पाणी लागते, हे पण महत्वाचं आहे. शेतीतून मिळणारे पीक, तर पाणी वगैरे चांगलं असेल, जमीन सुपीक वगैरे असेल, तिथं प्लेन एरिया असेल, म्हणजे मैदानी प्रदेश असेल, तर आपल्याला शेतीतून चांगल्या प्रकारचे
फळं असतील, पालेभाज्या असतील, तृणधान्य असतील, हे सगळे मिळू शकतात. वनस्पती, ठीक आहे, ह्या गोष्टी कळल्या असतील तुम्हाला. त्याच्या आधारानेच त्या त्या प्रदेशातील जीवन पद्धती आणि संस्कृती विकसित होत असते. त्या त्या आधारानेच काय आहे, त्या त्या प्रदेशातील जीवन पद्धती आणि संस्कृती काय होत असते, विकसित होत असते. मग लोकांना काय करावं लागते, ज्या ज्या प्रदेशामध्ये जे जे लोक राहतात तिथल्या परिस्थितीशी जुळून घ्यावं लागते आणि तिथं जे पिकते तेच लोक ते खात असतात. जसं तुम्ही जे काही समुद्र किनारी राहणारे लोक, जे तर नदी आहे किंवा समुद्र आहे, तर ते लोक काय खातात तुम्हाला माहित आहे, जास्तीत जास्त ते भात खातात. भात म्हणजे आपला राईस, तांदूळ, भात आणि मासे. तुम्ही बघितले असेल, जर जे समुद्र किनाऱ्या जवळचे असेल किंवा नदी वगैरे असेल, तलाव असेल, तर तिथले लोक जास्तीत जास्त भात खातात. जसं की आपल्या भारतामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर बोललो आपण, महाराष्ट्रात तर कोकणामधले लोक जास्तीत जास्त भात आणि मासे खातात, आहे का नाही. मराठवाड्यामधले जर लोक बघितले तर मराठवाड्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये पाणी नाहीये. त्याच्यानंतर पावसाचं बी पाणी नाही, नद्या पण जास्त नाहीये आणि समुद्र तर नाहीच आहे, समुद्र तर लागतच नाही आपल्याला. त्याच्यामुळे आपण काय खात असतो, ज्वारीची भाकरी खात असतो. आपले जे पूर्वज, म्हणजे आता आपण चपाती खायला लागलोय, पण जास्तीत जास्त काय खातो आपण, ज्वारीची भाकरी किंवा चपाती, आहे का नाही. तुरीचे वरण असेल किंवा मुगाची डाळ असेल, आहे का नाही, डाळी म्हणू शकतो आपण, डाळी असेल, त्याच्यानंतर भात असेल, हे आपलं जेवण आहे. आणि एखाद्या पालेभाज्या असेल तर ते आपण खात असतो, हे आपलं जेवण आहे. ठीक आहे, हे कळलं असेल तुम्हाला. तर आणि संस्कृती पण तशाच प्रकारची विकसित होते. आता तुम्ही जर बघितले असाल, कोकणामधले लोक असतील कशा प्रकारचे कपडे घालतात, त्यांची संस्कृती कशी आहे, कशा प्रकारची गाणी म्हणतात, डान्स करतात. आदिवासी लोक असतील, कोकणातले असतील किंवा इकडले असतील, वेगवेगळे लोक. ठीक आहे. जगण्याच्या साधनांची मुबलकता जिथे असेल तिथे मानवी समाज दीर्घकाळ वस्ती करतो. आता हे महत्वाची माहिती समजून घ्या. जगण्याच्या साधनांची मुबलकता, आता आपण जगण्यासाठी, तुम्ही एखाद्या प्रदेशामध्ये राहता आणि तुम्हाला जीवन जगण्यासाठी काय काय लागते. तुम्ही जर कुठं राहत असाल तर तिथं कसं डोंगर दऱ्याचा प्रदेश असेल तर तुम्हाला चालण्यासाठी, फिरण्यासाठी, घर बांधण्यासाठी, रस्ते बांधण्यासाठी, सगळ्या गोष्टी करण्यासाठी काय परेशानी होती. मग जगण्यासाठी तुम्हाला काय लागते, घर बांधावं लागेल. तुम्हाला जगण्यासाठी तुम्हाला काय करावं लागते, घर बांधावं लागते. बरोबर आहे, घर बांधून तुम्ही तिथं वास्तव्य करता. त्याच्यानंतर तुम्हाला पाणी लागते. काय लागते, पिण्यासाठी पाणी लागते, शेतीसाठी पाणी लागते, सांडवण्यासाठी पाणी लागते. घर पाहिजे तुम्हाला, पाणी पाहिजे. त्याच्यानंतर आजूबाजूला शेती असली पाहिजे. कशी शेती असली पाहिजे, सुपीक शेती असली पाहिजे. सुपीक शेती पाहिजे. सुपीक शेती असेल तर तुम्ही शेतीमधनं उत्पन्न घेऊ शकता. त्याच्यानंतर रोजगार असला पाहिजे तुम्हाला, काम धंदा भेटला पाहिजे, काही रोजगार किंवा व्यवसाय म्हणू शकतो आपण, व्यवसाय काहीतरी करू शकता, ज्यातून पैसे मिळाले पाहिजे तुम्हाला. ह्या जर म्हणजे याच्यातल्या घर बांधण्यासाठी चांगला प्रदेश, पाणी सगळ्यात महत्वाचं जर या सगळ्यामध्ये म्हणलं तर पाणी आहे. पाण्याशिवाय आपण राहूच शकत नाही. आपल्याला पिण्यासाठी पाणी लागते. एखाद्या वेळेस तुम्हाला शेती चांगली पिकत नसेल तर आपण तिथनं ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ काय लागते ते घेऊन येऊ शकतो. पण पाणी आपण किती आणणार आहे, कुठून आपल्याला पिण्यासाठी पाणी लागते, शेतीसाठी किती पाणी आणणार आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे पाणी वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी. तर काय आहे, जगण्याच्या साधनांची मुबलकता जिथे असेल, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी असेल, तिथं मानवी समाज दीर्घकाळ राहतो. आणि जर तुम्ही बघितलं असेल, जिथं तुम्हाला दुष्काळ पडू लागला, आहे का नाही, दुष्काळ पडू लागला, तिथं काही पिक नाही गेलं तर लोक तिथून काय करतात, तिथून म्हणजे ते गाव सोडून जातात, गाव सोडून दुसऱ्या गावात जातात किंवा दुसऱ्या जागी जातात किंवा दुसऱ्या म्हणजे शहरामध्ये जातात. आपण सध्या शहरामध्ये जातो. पहिलं काय शहर वगैरे तेवढे नव्हते, तर ते लोक काय करायचे, एका जागून दुसऱ्या जागी जायचे जिथं काही पिकत नसतं. तेव्हा कालांतराने या वस्त्याचे या वस्त्याचे ग्राम वसाहती आणि नगरे यात रूपांतर होते. म्हणजे जिथं तुम्हाला नदी आहे, म्हणजे नदी आहे किंवा तलाव. आता अगोदरची घरं बघा तुम्ही, घरं नाही सॉरी, हे बघा तुम्ही, अगोदरचे जे गाव आहेत, गाव किंवा घरे म्हणलं तरी चालेल, कोणतेही गाव, जे खेडेगाव जर बघितलं असाल तुम्ही, तुम्हाला जास्तीत जास्त गावं कुठल्या तरी नदीच्या किनाऱ्यावर असतील. म्हणजे जिथं नदी असेल किंवा तलाव असेल, आहे का नाही, तलाव असेल, अशा प्रकारे दिसतील तुम्हाला. म्हणजे तुम्हाला जिथं पाण्याचा सोर्स आहे, जिथं पाणी भेटते, त्याच्या आजूबाजूला ही गावं वसलेली दिसतील तुम्हाला. कुठले गाव, जास्तीत जास्त खेडेगाव घ्या. आता सध्या नाही इथं, पण पूर्वीची गोष्ट सांगतो. सध्या नसण्यामागचं कारण काय, आपण विहीर पाडू शकतो. पहिलं विहीर खणणं खूप अवघड होतं, आता विहीर खणणं थोडं सोपं झालेलं आहे. विहीर खंदू शकतो, बोर पाडू शकतो आपण. काय पाडू शकतो, बोर म्हणजे ट्यूबवेल पाडू शकतो, किंवा कॅनलनं पाणी येते. तुमच्या इकडे कशाने येते, कॅनलनं पाणी येते. कॅनल आहे का नाही, कॅनलनं पाणी येते.
अशा प्रकारे तुम्हाला पाणी वगैरे येते, पण पहिलं तुम्हाला भेटत नव्हतं. त्यामुळे पहिलेची लोक गावं जी आहेत नदी किनाऱ्यावर, तलावाच्या किनाऱ्यावर, जिथं पाण्याचं काय सोर्स आहे तिथंच ते राहायची लोक. कळलं तुम्हाला? ग्राम वसाहती व्हायच्या आणि नगरे यात रूपांतर होते. पर्यावरणाचा ऱ्हास, दुष्काळ, आक्रमणे किंवा इतर कारणामुळे जगण्याच्या साधनांची कमतरता भासू लागली की लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते. तर लोक पहा, तुम्ही का गाव सोडून जातात? तुम्ही बघितलं असेल वेगवेगळे लोक काय करतात, गाव सोडून जाताना तुम्ही बघितलं असेल. तर त्याच्या मागचं कारण काय आहे तर पहा, इथं दिलेलं आहे ते मी काय करतो अंडरलाईन करून देतो तुम्हाला. पर्यावरणाचा ऱ्हास म्हणजे तिथलं वातावरण जे आहे दूषित व्हायलंय, म्हणजे दूषित व्हायला तर तुम्ही तिथं राहू शकत नाही. दुष्काळ, दुष्काळ पडला तिथं काय पिकणार चाललं तर लोक गाव सोडून जातात. आक्रमणे, कोणता राजा असेल त्यांनी आक्रमण केलं आहे का नाही, तिथल्या लोकांना म्हणजे तिथलं जे काही तुमचे काय घर असेल हे असेल त्याचे नासधूस केलं, तिथले बरेचसे लोक मारू लागले आणि मेले गेले, आणि हे वारंवार जर आक्रमणे होऊ लागले तर लोक तिथून सोडून जातात. किंवा इतर कारणामुळे जगण्याच्या साधनांची कमतरता भासू लागली की लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते. त्यामुळे लोक काय करतात, गाव सोडून जातात. तर हे इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. त्याच्यानंतर पुढे पहा, ग्राम वसाहती, नगरे. ग्राम वसाहती म्हणजे जे काही गाव आहेत, नगरे उजाड होतात. अशा अनेक घडामोडी इतिहासात घडलेल्या दिसतात. त्यावरून इतिहास आणि भूगोल याचे नाते अतूट असते हे स्पष्ट होते. हे तुम्हाला कळलं असेल. तर इतिहास आणि भूगोलाचं नातं किती अतूट आहे हे तुम्हाला काय झालं असेल, कळलं असेल. त्याच्यानंतर पुढे पाहूया आपण भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये. आता भूगोल आणि इतिहासाचं नातं किती म्हणजे महत्वपूर्ण आहे कळलं असेल. तर त्याच्यामुळे आपण भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये आपल्याला बघायचं आहे. तर पहा, आपला भारत देश विस्ताराने मोठा आहे. तर आपला भारत देश छोटा आहे का? नाही, आपला भारत देश खूप मोठा आहे, विस्ताराने खूप मोठा आहे. आपल्या देशाचं क्षेत्रफळ खूप मोठं आहे. त्याच्या उत्तरेला हिमालय, आपला जो देश आहे का नाही, आपला देश आहे त्या देशाच्या उत्तर दिशेला अशा प्रकारच्या दिशा असतात, तुम्हाला माहित असतील. मेन दिशा किती आहेत पहा, इथं मी काढून दाखवतो, वाटलं तर हे इथं काढून दाखवतो मी इथं. ठीक आहे, अशा प्रकारच्या 4 दिशा असतात. किती दिशा असतात? 4. मेन 4 दिशा असतात, मुख्य दिशा म्हणतो. ही जी वरली आहे त्याला उत्तर दिशा म्हणतो आपण, उत्तर दिशा, किंवा इंग्लिश मध्ये याला नॉर्थ डायरेक्शन म्हणतो, नॉर्थ. जी खालची आहे त्याला दक्षिण म्हणतो. कोणती म्हणतो? दक्षिण. आणि इंग्लिश मध्ये म्हणतो आपण साऊथ म्हणतो, साऊथ. ठीक आहे. त्याच्यानंतर ही तुमची आहे ईस्ट, ईस्ट आहे का नाही, यालाच म्हणतो पूर्व म्हणतो, मराठीत पूर्व म्हणतो. काय म्हणतो आपण मराठीमध्ये? पूर्व म्हणतो. काय म्हणतो? पूर्व म्हणतो. आणि ही आहे तुमची वेस्ट, आणि ह्याला म्हणतो आपण पश्चिम म्हणतो. काय म्हणतो? पश्चिम दिशा म्हणतो. ठीक आहे. तर हे कळलं असेल. अशा प्रकारचे 4 मुख्य दिशा आहेत, अशा प्रकारे तुम्हाला कळलं असेल. तर ह्या उत्तरेला, आपल्या भारताच्या उत्तरेला काय आहे? उत्तरेला हिमालय आहे. पूर्वेला बंगालचा, पूर्वेला म्हणजे इकडल्या साईडला बंगालचा उपसागर आहे पूर्वेला. हे माहिती पाठ करायची तुम्हाला, ही सगळी काय करायची, ही जे माहिती. भारताच्या उत्तरेला काय आहे प्रश्न विचारला मी तुम्हाला, तर भारताच्या उत्तरेला आपल्या हिमालय आहे. भारताच्या पूर्वेला काय आहे? बंगालचा उपसागर. भारताच्या पश्चिमेला काय आहे? अरबी समुद्र आहे. आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे. आपल्या भारताच्या दक्षिणेला हिंदी महासागर आहे. आणि ही माहिती तुम्हाला मॅपवर, आपल्या भारताचा जो नकाशा आहे त्याच्यावर मी दाखवणारच आहे, पण ही माहिती तुम्हाला पाठ करायची आहे सगळ्यांना. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे पहा, भारताची अंदमान आणि निकोबार आणि लक्षद्वीप ही बेटे वगळता उरलेला प्रदेश भौगोलिक दृष्ट्या सलग आहे. तर आपल्या भारताची 2 बेटे आहेत. कोणती बेटे आहेत? अंदमान आणि निकोबार ही एक बेट आहे. ते कुठं आहे? तुमचं इंडियन ओशन म्हणजे बंगालचा उपसागर आहे ईस्टला, बंगालच्या उपसागराच्या खाली आहे. आणि लक्षद्वीप हे हिंदी महासागर, हिंदी हे आपले कशाच्या? बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र, अरबी समुद्राच्या खाली आहे लक्षद्वीप. ठीक आहे. तर हे जे बेटे कसे आहेत? थोडेसे आपला जो मेन प्रदेश आहे भौगोलिक प्रदेश त्याच्यापेक्षा थोडेसे वेगळे आहेत, म्हणजे खाली आहेत तुम्हाला. तर काय करतो मी, पहिल्यांदा तुम्हाला ही माहिती एकदाच दाखवून देतो. तुम्हाला इथं मॅप असेल खाली आपल्या भारताचा, तर त्या मॅप मध्ये तुम्हाला एकदाची माहिती दाखवून देतो.
म्हणजे कुठं कुठं आपला काय आहे पहा, इथं मॅप आहे का आपण बघूया. मॅप कुठं आहे, खाली असेल, दिला असेल त्याने, जर दिला नसेल, हा इथं आहे मॅप, नसेल तर मी तुम्हाला सांगतो. तर पहा आपला हा भारत देश आहे. तर हा भारत, आपली ही डायरेक्शन काय देते तुम्हाला, हे तुमचं आहे पूर्व, हे काय आहे पश्चिम आहे, इकडली दिशा काय आहे तुमची पश्चिम आहे. पहा थोडस काय करतो, वाटलं तर मी मॅप काय करतो थोडासा छोटा करतो, जेणेकरून तुम्हाला काय होईल, मॅप छोटा केल्यावर तुम्हाला दिसेल. ठीक आहे, एकच मिनिट, म्हणजे आपल्याला सगळा जर मॅप जर तुम्हाला दिसला तर तुम्हाला सगळं व्यवस्थित कळेल. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा आपल्या देशाचा मॅप आहे. हे तुम्हाला कळलं असेल. तर ही आपल्या देशात तुम्हाला हिमालय दिसते, हा हिमालय आहे. ठीक आहे, हा हिमालय आहे. ठीक आहे, हिमालय. तर हा आपल्या देशामध्ये हा पूर्ण हिमालय आहे. इथून हा इथून दिसतोय तुम्हाला, हा पूर्ण हिमालय आहे, इथून हा सगळा. ठीक आहे, हा हिमालय. तर भारताच्या उत्तरेला हा तुम्हाला हिमालय दिसला असेल, हिमालय पर्वत. त्याच्यानंतर भारताच्या पश्चिमेला हा अरबी समुद्र दिसला असेल, आणि हा अरबी समुद्राच्या खाली लक्षद्वीप नावाची बेटे आपले आहेत. हे सगळे छोटे छोटे डॉट डॉट दिसतात ना, हे छोटे छोटे सगळे डॉट, हे बेटे आहेत. हे बेट आहे, हे बेट आहे. आता हा मॅप खूप मोठा, म्हणजे आपण छोटा मॅप मध्ये दिसत असेल तरी खूप मोठे बेटे आहेत. हे काय असेल तुम्हाला, भारताच्या उत्तरेला हिमालय, भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र, भारताच्या पूर्वेला बंगालचा उपसागर आहे, आणि ह्या बंगालच्या उपसागराच्या खालीच तुम्हाला अंदमान आणि निकोबार ही बेटे दिसून येतील. तुम्हाला ही माहिती कळली असेल. आणि हा आपला इथं महाराष्ट्र आहे. कुठं आहे हा आपला, हा महाराष्ट्र आहे. आणि महाराष्ट्रामध्ये इकडल्या साईडला पश्चिमेला ह्या सह्याद्री पर्वत आहे, सह्याद्री पर्वत हा पश्चिम किनारपट्टी, आणि हा दक्कनचे पठार हे महाराष्ट्रामध्ये आहे आणि वर पण आहे. ठीक आहे, हे कळलं असेल तुम्हाला. तर हे माहिती कळली असेल तर आपण काय करूया, आपली माहिती अगोदरची माहिती बघून घेऊया. ठीक आहे, तर पहा 2च मिनिटात आपण वर जाऊया. ठीक आहे, तर पहा 1 मिनिटात मी लवकर वर घेतो. हा इथपर्यंत चाललं होतं आपलं, झालं होतं. तर पहा वाटलं तर मी त्याला काय करतो, थोडस झूम करतो. ठीक आहे, तर पहा प्राचीन, इथपर्यंत कळलेलं तुम्हाला. प्राचीन भारताचा इतिहास शिकत असताना आपल्याला हा भूप्रदेश लक्षात घ्यावा लागतो. त्याचाच उल्लेख आपण प्राचीन भारत असा करणार आहोत. तर प्राचीन भारताचा जर उल्लेख करताना आपल्याला हे आपल्याला लक्ष काय, जे काय आपला काय भूप्रदेश, भूप्रदेश म्हणजे काय एरिया म्हणतो आपण, लक्षात घ्यावा लागेल. त्याचाच उल्लेख आपण प्राचीन भारत असं करतो, पहा करणार आहोत. आजचे पाकिस्तान आणि बांगलादेश इसवी सन 1947 पूर्वी भारताचा भाग होते. ही महत्वाची माहिती आहे. तर आज तुम्हाला जे काही पाकिस्तान आणि बांगलादेश हा देश दिसत आहे, तर ते हे 1947 पूर्वी हा कशाचा भाग होता, भारताचा भाग होता. आज पाकिस्तान देश माहित आहे तुम्हाला, आणि बांगलादेश माहित आहे. तर हे 1947 पूर्वी म्हणजे आपला भारत देश स्वातंत्र्य होण्याच्या पूर्वी हा कशाचा भाग होता, आपल्या देशाचा भाग होता. हे महत्वाचं आहे. भारतीय इतिहासाच्या जडणघडणीचा विचार केला असता खालील 6 भूप्रदेश महत्वाचे ठरतात. तर भारतीय भूप्रदेश जर बघितला तर त्याच्यामध्ये 6 भूप्रदेश हे महत्वाचे आहेत. तर त्याच्यामध्ये पहिला आहे हिमालय, दुसरा आहे सिंधू आणि गंगा, सिंधू एक नावाची नदी आहे आणि गंगा नावाची एक नदी आहे, आणि तिसरी ब्रह्मपुत्रा, म्हणजे सिंधू नदी, गंगा नदी आणि ब्रह्मपुत्रा नदी, नद्यांचा मैदानी प्रदेश. त्याच्यानंतर तिसरा आहे थारचे वाळवंट, थार आहे का नाही, थरचे वाळवंट झालेले, पण हे थार नाव आहे, थार डेझर्ट म्हणतो इंग्लिश मध्ये, थारचे वाळवंट. त्याच्यानंतर चौथा आहे दख्खनचे पठार, आणि 5वा आहे समुद्र किनाऱ्याचे प्रदेश, आणि 6वा आहे समुद्रातील बेटे. तर यांच्याविषयी आपण माहिती बघणार आहोत. आणि ही जी माहिती आहे ती खूप महत्वाची माहिती आहे. जर तुम्ही ही माहिती जर आता सध्या काय केली, पाठ केली, व्यवस्थित अभ्यास केली, तर तुम्हाला जेव्हा तुम्ही मोठे होसाल आहे का नाही, म्हणजे क्लास 10 ला जासाल किंवा हे होसाल, तुमच्या बेसिक गोष्टी सगळ्या क्लिअर होतील आणि तुम्ही खूप खूप हुशार होत जाणार. तर तुम्हाला काय करायचंय, आत्ताच सध्याच ही सगळी माहिती काय करायचंय, पाठ करून घ्यायची, व्यवस्थित समजून घ्यायची. तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहे हिमालय. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय बघणार आहे, हिमालय बघणार आहे. हिंदुकुश व हिमालय पर्वतामुळे भारतीय उपखंडाच्या उत्तरेला जणू एक अभेद्य भिंतच उभी राहिली आहे. तर काय हिंदुकुश आणि हिमालय, आता ही माहिती मी तुम्हाला सांगतो नंतर. पहा हे जे आपला भारताचा काय जो मॅप आहे अशा प्रकारचा, ठीक आहे, अशा प्रकारचा भारताचा मॅप आहे, अशा प्रकारचा, म्हणजे हे उत्तरेचा मॅप दाखवतो मी तुम्हाला, म्हणजे अशा प्रकारचा, म्हणजे पहा 1 मिनिट मी थोडस व्यवस्थित काढतो मॅप. ठीक आहे, तर अशा प्रकारचा आपला काय आहे, भारताचा मॅप आहे. ठीक आहे, अशा प्रकारचा इकडे गेलेला मॅप. तर हा जो आहे तुमचा, हा जो भाग आहे, हा जो तुमचा भाग दिसतोय,
ठीक आहे, मी दुसरा कलर घेतो वाटलं तर. हा जो भाग आहे तुमचा, हा इथून अशा प्रकारच्या इकडे गेलेला हा हिमालय आहे. काय आहे? हिमालय आहे. हिमालय. आणि इकडे हिंदुकुश आहे तुमचा. हिमालय. आता हा हिमालय पर्वत खूप उंच आहे. हा हिमालय डोंगर हा खूप उंचच्या उंच आहे. तर ह्याची उंची इतकी मोठी आहे. तर ह्या हिमालयामध्ये एक काय आहे, शिखर आहेत, खूप मोठे शिखर आहेत. आणि ह्यांची उंची 6000 ते 7000 मीटर आहे. 6000 ते 6000, 6K to 7K किती आहे? मीटर मध्ये आहे. म्हणजेच किती होते तुम्हाला हे जर सांगितलं 6000 7000 मीटर म्हणजे 6 ते 7 किलोमीटर इतके उंच. 7 किलोमीटर नाहीये कोणती, पण 7 किलोमीटरच्या जवळपास 6 5 6 7 हजार किलोमीटर इतके, किलोमीटर नाही मीटर इतके उंच आहेत. म्हणजे 6 ते 7 किलोमीटर इतके उंच असे शिखर आहेत. तर कोणी या पर्वतावर म्हणजे इथून क्रॉस करून येणं आपल्या देशामध्ये इकडून कोणाला शक्य नाही सहजासहजी. ठीक आहे, त्याच्यामुळे हा आपल्या देशाची काय आहे? अभेद्य भिंत आहे. अशा प्रकारचा हिमालय आहे. तर ही आपल्या देशाची अभेद्य भिंत झालेली आहे. ही मॅपवर नंतर मी तुम्हाला दाखवतो. या भिंतीमुळे भारतीय उपखंड मध्य आशियातील वाळवंटापासून अलग राहिलेला आहे. आणि त्याच्यानंतर ह्याचा फायदा काय झालेला आहे? दुसरी महत्वाची गोष्ट, तर जे काय आहे मध्य आशियामध्ये काय आहेत? वाळवंट आहेत. आणि वाळवंटाचे काय येतात? वारे. अशा प्रकारचे वाळवंटाचे काय येतात? वारे येतात. वाटलं तर तुम्हाला इथं जगाचा मॅप दाखवतो मी, आणि जगाचा मॅप दाखवून हे करतो. पहा, 1 मिनिटातच इथं वर्ल्ड मॅप दाखवतो मी तुम्हाला. वर्ल्ड फिजिकल मॅप. ठीक आहे, वर्ल्ड फिजिकल मॅप मी दाखवतो तुम्हाला. तर वर्ल्ड फिजिकल मॅप दाखल्यावर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. पहा, इथला मॅप बघूया आपण. हा दिसतोय मॅप. ठीक आहे, तर पहा, तर हा मॅप दिसत असेल तुम्हाला. तर हा आपला भारत देश आहे आणि हा तुमचा हिमालय आहे. ठीक आहे, हा भारत देश आहे आणि हा हिमालय आहे. आणि हे मध्य आशियामध्ये हे जे काय तुम्हाला दिसतोय हे डेझर्ट आहे. हे एरिया आहे ना, डेझर्ट आहे, वाळवंट आहे. हे जे एरिया दिसते तुम्हाला, कुठला? हा जो एरिया आहे इथला, हा जो एरिया इथं दिसते तुम्हाला, तर हा वाळवंट आहे. आणि ह्या वाळवंटामधून वेगवेगळे जे काही वारे आहेत, वेगवेगळे वारे येतात आणि आपल्या हिमालयामुळं हे वारे अडतात आणि आपला वाळवंटापासनं आणि थंड हवेपासनं आपलं काय होते? संरक्षण होते. त्यामुळे हे जे आहे खूप महत्वाचा रोल प्ले करते. काय? आपला हिमालय आपल्याला संरक्षण देण्यासाठी. कशापासनं? काय? वाऱ्यांपासनं. वाळवंटातील वारे कसे असते? गरम वाऱ्यापासनं. त्याच्यानंतर जे काही शत्रू आहेत ते आपल्यावर हल्ला बी करू शकत नाहीत. पहा, त्याच्यानंतर पुढे पाहायचंय आपल्याला. मात्र हिंदुकुश पर्वतातील खैबर बोलन या खिंडीमधून जाणारा खुष्कीचा व्यापारी मार्ग आहे. ठीक आहे, हिंदुकुश पर्वतातील खैबर आणि बोलन हे काय आहे? ते या खिंडीतून जाणारा खुष्कीचा मार्ग आहे. म्हणजे इथून जाऊ शकतात व्यापारी लोक. आता हे जे पर्वत जरी असेल, समजा हा पर्वत आहे आणि हा एक पर्वत आहे, ह्याच्यामधनं जी छोटीशी रस्ता आहे, तर ह्याच्यामधनं जाऊ शकतात. तर हा व्यापारी काय आहे? मार्ग आहे. म्हणजे व्यापार करू शकतात. इथून लोक इकडे जाऊ शकतात, फक्त कमी प्रमाणामध्ये. कसं? गाडी वगैरे घेऊन नाही, तर काय घोड्याचा वापर करून, गाढवाचा वापर करून. ठीक आहे, अशा प्रकारे. तर या खिंडीमधून जाणाऱ्या खुष्कीचा व्यापारी मार्ग आहे. मध्य आशियातून जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गाशी तो जोडला गेलेला आहे. तर हा प्राचीन मध्य आशियातून जाणारा प्राचीन मार्गाशी जोडला गेलेला आहे. चीन पासून निघून मध्य आशियातून अरबी प्रदेशात पर्यंत जाणारा हा व्यापारी मार्ग आहे. याला रेशीम मार्ग म्हणून ओळखला जातो. तर ह्याला काय म्हणून कोणता मार्ग म्हणून ओळखला जातो? रेशीम मार्ग म्हणून ओळखल्या जाते ह्या मार्गाला. वाटलं तर तुम्हाला रेशीम मार्ग आहे का नाही? तर मी काय करतो? दाखवून देतो. पहा, रेशीम मार्ग दाखवायचा असेल तर आपल्याला हा फिजिकल मॅपच बघावा लागेल. तर हा इथून आहे चायनामधनं, हा रेशीम सिल्क रूट म्हणतो आपण याला. काय म्हणतो? सिल्क रूट. वाटलं तर मी काय करतो? तुम्हाला हे रेशीम मार्ग दाखवून देतो. सिल्क रूट. ठीक आहे, सिल्क रूट. पहा, वाटलं तर मी काय करतो? सिल्क रूट. तर अशा प्रकारचा हा सिल्क रूट आहे. सिल्क रूटची तर इमेज दिसत असेल तुम्हाला. ही इमेज बघूया आपण सिल्क रूटची. ठीक आहे, अशा प्रकारचा हा इमेज घेऊया आपण. तर हे जे काही येलो लाईन आहे, तर ही जी येलो लाईन दिसत आहे पिवळ्या कलरची रेषा, तर ही सिल्क रूट आहे. याला म्हणतो रेशीम मार्ग. ठीक आहे, रेशीम मार्ग. आणि हा आपला भारत देश इंडिया दिसते, हे इंडिया. आणि हा हिमालय दिसते. हे जे काही पांढर पांढर प्रदेश म्हणजे ही हिमालय आहे. आणि हा सिल्क रूट. आणि इथून का आहे? हे हिंदुकुश आहे. हे दिसते तुम्हाला हिंदुकुश. आणि इथून का आहे? इथून रस्ता आहे. हा हिंदुकुश मधनं जाऊन या व्यापारी मार्गाला मिळू शकतात. म्हणजे आपल्या देशातनं इकडे काही व्यापार करायचा असेल तर इथून आपण जाऊन या हिंदुकुश मधनं या मार्गाला मिळतो.
ठीक आहे, आणि इकडे जाऊ शकतो कुठे जायचं असेल तर, हे तुम्हाला कळलं असेल. त्याच्यानंतर आता आपल्याला माग बॅक येऊया, इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. कारण या मार्गावरून पश्चिमेकडील देशात पाठवलेल्या जाणाऱ्या मालाला रेशीम प्रमुख होते. ह्या मार्गाला रेशीम मार्ग का म्हणतात, ह्या मार्गाला रेशीम मार्ग का म्हणलेला आहे तर हे कळलं असेल तुम्हाला. रेशीम मार्ग म्हणण्यामागचं कारण काय आहे, तर ह्याच्यामध्ये जे काही रेशीम आहे, रेशीम हे प्रमुख म्हणजे काही, आता हे मार्ग आहे, या मार्गामधनं जे काही उत्पादन घेऊन जात होते त्यापैकी हे रेशीम हे काय होते, प्रमुख होते. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये रेशीम मध्ये रेशमी कपडा माहिती आहे तुम्हाला, सिल्क म्हणतो आपण त्याला, सिल्क साडी आहे का नाही, सिल्क कपडे बघितले असेल तुम्ही, तर त्याच्यामध्ये मुख्य होता सिल्कचा कपडा, म्हणून त्याला रेशीम मार्ग म्हणलेला आहे. कारण या मार्गावरून पश्चिमेकडे देशात पाठवल्या जाणाऱ्या मालात रेशीम प्रमुख होते. ठीक आहे, याच खिंडीतील मार्गावरून अनेक परदेशी आक्रमकांनी पश्चिम भारतात प्रवेश केला. अनेक परदेशी प्रवासी या मार्गाने भारतात आले. म्हणजे ह्याच हिंदुकुश मधल्या मार्गाने तर आपण व्यापार पण करतो आहे का नाही, म्हणजे आपल्या देशातनं तिकडे माल पाठवतो, तिकडून लोक येतात माल घेऊन, आणि याच मार्गाने म्हणजे बरेचसे काय प्राचीन भारतात काय अनेक परदेशी लोक जे आहेत, जसं मुघल असतील किंवा दुसरे लोक असतील, ह्याच मार्गामधून ते प्रवेश केले आणि आपल्या देशावर काय केले, त्यांनी राज्य केले. आणि याच मार्गाने दुसरे काही जे काही प्रवासी असतील, जे काही प्रवासी येतात वेगवेगळे आहे का नाही, ते सुद्धा ह्या मार्गाने आलेले आहे. तर तुम्हाला हे कळलं असेल, हिमालयाविषयी माहिती कळली असेल तुम्हाला. ठीक आहे, तर हे खैबर खिंड जे आहे याचा प्रकारे हे तुम्हाला दिसते, हिमालया म्हणजे हिंदुकुश आहे, याच्यातली खैबर खिंड अशा प्रकारचा मार्ग दिसतोय तुम्हाला. आता इथं रोड बनवलेला आहे, पहिले इथं रोड वगैरे काही नव्हता, कच्चा रस्ता होता, आता इथं रोड बनवले. तर ह्या मार्गाने काय केलेलं आहे, अनेक हे म्हणजे आता रोड बनवलं, मॉडर्न आहे, ठीक आहे, आता बनवलेला नवीन. तर ह्याच मार्गाने का आलेले आहेत बरेचसे आक्रमणकारी मुघल असतील किंवा दुसरे व्यापारी असतील किंवा प्रवासी असतील, भरपूर सारे लोक आलेले आहेत. ठीक आहे, आणि हा मार्ग कुठे जाऊन मिळतो तुमचा, सिल्क रूटला, म्हणजेच त्याला रेशीम आहे का नाही, रेशीम रस्ता म्हणतात त्याला. ठीक आहे, कळलं असेल तुम्हाला इथपर्यंत. त्याच्यानंतर आपल्याला बघायचा आहे दुसरा पॉइंट काय आहे, सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश बघायचा आहे. मैदानी प्रदेश, सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा ह्या 3 नद्या आहेत आणि त्याचा मैदानी प्रदेश. सिंधू नावाची एक नदी आहे, गंगा नावाची एक नदी आहे आणि ब्रह्मपुत्रा नावाची एक नदी आहे. अशा प्रकारच्या या 3 मोठ्या नद्या आहेत. या 3 मोठ्या नद्या आणि त्यांच्या उपनद्या म्हणजे आता पहा, ही एक नदी आहे समजा, पहा वाटलं तिथे मी काढून दाखवतो, ही एक अशा प्रकारची नदी आहे. तर ही मेन नदी झाली, मुख्य नदी म्हणतो याला, काय म्हणतो, मुख्य नदी झाली. आता ह्या मुख्य नदीला भरपूर साऱ्या छोट्या छोट्या अशा नद्या येऊन मिळतात आहे का नाही, वेगवेगळ्या. तर ह्या झाल्या उपनद्या. ही नदी झाली, आता ही नदी काय झाली, उपनदी झाली, उपनदी. तर उपनदी कळलं असेल तुम्हाला, मुख्य नदीला जर दुसरी नदी येऊन मिळत असेल तर त्याला उपनदी म्हणतो. पहा, हे कळलं असेल तुम्हाला. तर उपनद्या यांच्या खोऱ्याचा हा प्रदेश आहे. हा प्रदेश पश्चिमेकडे सिंध पंजाब पासून पूर्वेकडे सध्याच्या पहा, खाली बघू आपण, 1 मिनिट मी खाली स्क्रोल करून घेतो. आता हे गंगा नदीचे दृश्य दिलेले आहे, ही गंगा नदी आहे. गंगा नदीवर इथं घाट आहे, लोक इथं काय बोटिंग करतात, नदीमध्ये स्नान करतात, सगळ्या गोष्टी करतात. तर बांगलादेश पर्यंत पसरलेली आहे. तर गंगा नदी आपल्याला कुठून, म्हणजे आपल्या हिमालयापासून ते बांगलादेश पर्यंत पसरलेली दिसते. भारतातील सर्वाधिक प्राचीन नगरी हडप्पा संस्कृती आणि त्यानंतरची प्राचीन गणराज्य आणि साम्राज्य याच प्रदेशात उदयास आली. भारतातील सर्वाधिक प्राचीन नगरी म्हणजे भारतामध्ये एक प्राचीन नगर सापडलेलं आहे, त्या नगराचं नाव काय आहे, हडप्पा संस्कृती. हडप्पा संस्कृती तुम्हाला हे कोणत्या नदीवर सापडलेली आहे, तर सिंधू नदीवर सापडलेली आहे. कोणत्या नदीवर सापडलेली आहे, सिंधू. आणि याला इंग्लिश मध्ये आपण म्हणतो इंडस रिव्हर. इंडस नाव आहे, इंग्लिश मध्ये इंडस, मराठीमध्ये सिंधू. तर हडप्पा संस्कृती ह्या सिंधू नदीवर म्हणजे इंडस रिव्हरवर सापडली. आणि त्यानंतरची प्राचीन गणराज्य आणि साम्राज्य याच प्रदेशात उदयास आलेली आहे. तुम्हाला इथपर्यंत माहिती कळाली आहे. माहिती आहे का तुम्हाला, हे पहा, ही माहिती करून घ्या तुम्ही, माहित नसेल तर. आफ्रिका खंडातील सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे. तर आता सगळ्यांनी पाठ करायचं, जगातलं सगळ्यात मोठं वाळवंट कोणतं आहे, जर तुम्हाला प्रश्न कोणी विचारला, हे जनरल नॉलेजचा प्रश्न आहे, जगातलं सगळ्यात मोठं वाळवंट आहे हे सहारा वाळवंट. हे जगातलं सगळ्यात मोठं वाळवंट आहे. पाठच करून टाका, जगातलं सगळ्यात मोठं वाळवंट काय आहे, सहारा वाळवंट आहे. आणि आता मला कमेंट बॉक्समध्ये एक उत्तर सांगा, तर आपल्या देशामध्ये जे वाळवंट आहे त्या वाळवंटाचं राजस्थानमध्ये
मध्ये आहे. तुमचं नाव पण सांगतो मी, कुठं आहे ते. राजस्थान मध्ये आपल्या देशाचं काय, राजस्थान मध्ये वाळवंट आहे. तर त्या वाळवंटाचं नाव काय आहे ते सांगा. तर ठीक आहे, आपल्या देशामध्ये एक वाळवंट आहे राजस्थानमध्ये, त्या वाळवंटाचं नाव काय आहे ते मला तुम्ही सांगा. त्याच्यानंतर आता थारचे वाळवंट, हे आलंच आहे इथं नाव. ठीक आहे, तर तुम्हाला काय उत्तर द्यायची गरज नाही, हेच आहे. तर थारचे वाळवंट, की थरचे वाळवंट झाले, थारचे डेझर्ट म्हणतात त्याला. ठीक आहे, किंवा थरचे म्हणलं तरी चालते. थर म्हणलेलं आहे मराठीत, इंग्लिश मध्ये थार डेझर्ट म्हणतात. ठीक आहे, थार डेझर्ट म्हणतात. ठीक आहे, ठीक आहे, हे कळलं असेल तुम्हाला. पहा, थरचे वाळवंट किंवा डेझर्ट. थरचे वाळवंट राजस्थान, हरियाणा आणि गुजरात या प्रदेशातील काही भागामध्ये पसरलेले आहे. ह्याच्यातला थरचे जे वाळवंट आहे त्याच्यामध्ये मुख्य भाग हा राजस्थानमध्ये आहे आणि बाकीचे याच्या आजूबाजूचे राज्य हरियाणा आणि गुजरातला थोडा थोडा लागून आहे. या प्रदेशातील काही भागामध्ये पसरले आहेत. त्याचा काही भाग आजच्या पाकिस्तानमध्ये आहे. आता पाकिस्तान आपल्या देशाचा भाग होता, परंतु आता पाकिस्तान आपल्या देशापासून वेगळा झालेला आहे. पण हे जे काय थरचे डेझर्ट म्हणजे वाळवंट आहे थारचे, तर हे पाकिस्तानमध्ये थोडेफार गेलेले आहे. उत्तरेला सतलज नदी, या ज्या काही थरचे डेझर्ट आहे, वाळवंट आहे थरचे, तर ह्याच्या उत्तरेला कोणती नदी आहे, तर उत्तरेला सतलज नदी आहे. उत्तरेला काय आहे, सतलज नदी आहे. पूर्वेला काय आहे, अरवली पर्वताच्या रांगा आहेत. पूर्वेला ह्या थरच्या डेझर्टच्या पूर्वेला अरवली पर्वताच्या रांगा आहेत. दक्षिणेला कच्छचे रण आहे दक्षिणेला, आणि पश्चिमेला सिंधू नदी आहे. कोणती नदी आहे, सिंधू नदी आहे या वाळवंटाच्या. ठीक आहे, कळलं असेल. या वाळवंटाच्या पश्चिमेला काय आहे, उत्तरेला काय आहे, दक्षिणेला काय आहे, आपण पाहिलं आहे. हे पाठ करून टाका. हिमाचल प्रदेशात उगम पावणारी घंगर नावाची नदी थरच्या वाळवंटात पोहोचते. तर हिमाचल प्रदेशामध्ये उगम होते, एक नदी आहे घग्गर नावाची नदी आहे. घग्गर नावाची नदी हिमाचल प्रदेशामध्ये उगम होते. म्हणजे काय, एखादी नदी उगम होते काय म्हणते, सुरू होते तिथून. ठीक आहे, पावणारी घग्गर नावाची नदी थरच्या वाळवंटात पोहोचते. पाकिस्तानमध्ये हिला हाकरा या नावाने ओळखतात. तर ही घग्गर नदी आहे. जेव्हा ही पाकिस्तानमध्ये जाते तर ह्या पाकिस्तानमध्ये तिचं नाव वेगळं आहे, तिला काय म्हणतात, हाकरा नावाची नदी म्हणतात, या नावाने ओळखतात. राजस्थान आणि पाकिस्तानमधील तिचे पात्र आता कोरडे पडलेले आहे. राजस्थान मधले आणि पाकिस्तान मधले जे काही घग्गर नावाची नदी आहे, पात्र कोरडे. पात्र माहित आहे तुम्हाला, नदीचे पात्र म्हणजे हे जे मधला भाग आहे ना, ही नदी आहे. आता ही नदी आहे, नदीमध्ये पाणी आहे. हा जो काही मधला भाग आहे, हा इथून इतका, ठीक आहे, हा जो भाग आहे, तर ह्याला आपण पात्र म्हणतो नदीचे. तर तिचे पात्र जे काय कोरडे पडलेले आहे, म्हणजे ह्या नदीमध्ये पाणी नाही. त्या कोरड्या पात्राच्या प्रदेशात हडप्पा संस्कृतीचे अनेक स्थळे विखुरलेले आहेत. या कोरड्या पात्राच्या प्रदेशामध्ये अनेक हडप्पा संस्कृतीची काय झालेली आहेत, स्थळे काय झालेले आहेत, विखुरलेली आहेत. अशा प्रकारे इथे दिलेली आहे माहिती. ठीक आहे, इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला. त्याच्यानंतरची पुढची माहिती बघू आपण. पहा, दख्खनचे पठार. याच्यानंतरचं काय बघायचं आपल्याला, दख्खनचे पठार बघायचंय. एका बाजूस पूर्व किनारा आणि दुसऱ्या बाजूस पश्चिम किनारा यामध्ये असलेल्या भारताच्या भूप्रदेशात दक्षिणेकडे निमुळता होत जातो. असलेल्या भारताचा भूप्रदेश दक्षिणेकडे निमुळता होत जातो. ठीक आहे, म्हणजे हे दख्खनचे पठार कसं आहे, एका बाजूस पूर्व किनारा आहे, एका बाजूस काय आहे, पूर्व किनारा, आणि दुसऱ्या बाजूस पश्चिम किनारा आहे. अशा प्रकारचे हे दख्खनचं पठार आहे. आणि हे दख्खनचं जे पठार आहे, अशा प्रकारे हे निमुळत होत जाते. काय होते, निमुळत. म्हणजे हे जर वर गेलं तर इथं जास्त आहे दख्खनचे पठार, आणि खाली गेलं निमुळत म्हणजे छोटं होत जाते. ठीक आहे, तुम्हाला मॅप दाखवल्यावर मॅपवर सगळं सांगता होतो मी तुम्हाला. वाटलं तर तुम्हाला दाखवून देतो. तर दख्खनच्या पठाराविषयी माहिती, आता खालीच थोडंसं मॅप बघितला होता, त्या मॅप मध्ये तुम्हाला काय करतो मी, माहिती दाखवून देतो तुम्हाला. ठीक आहे, तर पहा, इथं माहिती देतो तुम्हाला. पहा, इथं थार डेझर्ट बघितले, थर वाळवंट बघितले असेल तुम्हाला, हे थर वाळवंट बघून घ्या. इथं थर वाळवंट पण विषयी आताच बघितली माहिती. तर ही घग्गर नावाची नदी आहे. थर वाळवंट मध्ये घग्गर नावाची नदी आहे, दिसते तुम्हाला. ही सिंधू नदी आहे, ही सिंधू नदी आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्हाला ही सगळं मॅप व्यवस्थित वाचता आला पाहिजे. ही सिंधू नदी दिसते तुम्हाला. त्याच्यानंतर बोलनखिंड, खिंड अशा प्रकारे दाखवल्या जाते. तर ही बोलनखिंड आहे, ही बोलनखिंड पण महत्वाची आहे. ही बोलनखिंड आहे. आणि खैबरखिंड, हे सगळ्यात महत्वाची खैबरखिंड. आणि हिंदुकुश पर्वत आहे, हिंदुकुश पर्वत. आणि असे इथूनच या खैबरखिंड मधनच भरपूर सारे आक्रमणकारी आपल्या भारतामध्ये आलेले आहेत आणि आक्रमण केलेलं आहे. जसं की मुघल वगैरे याच रस्त्याने आपल्या भारतामध्ये आलेले आहेत. आणि हा व्यापारी, हा जो मार्ग आहे, ह्या खैबरखिंडीमधनं हे लोक जाऊन
हा सिल्क रेशीम रस्त्याला मिळतो आणि दुसऱ्या म्हणजे काय आपण युरोप असेल किंवा आशिया असेल, आशियामध्ये वगैरे आपण जाऊन आपण व्यापार केलेला आहे. ठीक आहे, हे कळलं असेल तुम्हाला. थरचे वाळवंट कळलं असेल तुम्हाला. हे थरचं वाळवंटचा प्रदेश कळला असेल तुम्हाला. त्याच्यानंतर आपल्याला बघायचंय दख्खन पठार. हे दख्खन पठार तुम्ही बघितलं असेल. दख्खन पठार दिसतंय तुम्हाला. हे दख्खनचं पठार आहे. पूर्णच्या पूर्ण काय आहे तुमचं, हे दख्खनचं पठार आहे. पूर्णच्या पूर्ण दिसते तुम्हाला हे दख्खनचं पठार. हे ब्राऊन कलर जो दिसतोय ना, अशा प्रकारचा ब्राऊन कलर. हे कलर कसा आहे, ब्राऊन कलर आहे. तर ह्या ब्राऊन कलरचा जो कलर आहे पूर्ण हे दख्खनचं पठार आहे. तर दख्खनचं पठारची लांब म्हणजे काय रुंदी इथं खूप जास्त आहे आणि ही रुंदी जसं जसं तुम्ही खाली येसाल तर ह्या दख्खनच्या पठाराची रुंदी काय होते, कमी होत जाते, म्हणजे निमुळती होत जाते असं म्हणतो आपण. तुम्हाला कळलं असेल तुम्हाला. हा अरबी समुद्र, हा बंगालचा उपसागर असेल, लक्षद्वीप बेटे, अंदमान, थरचं वाळवंट. त्याच्यानंतर हे अगोदर आता आपण बघितलेले आहे हे हिमालय दिसला असेल तुम्हाला. हे सगळ्या गोष्टी बघितल्या असेल. आणि घगर नावाची नदी पण बघितली आणि ही सतलज उत्तरेला काय आहे, थरच्या सतलज नावाची नदी आहे. ठीक आहे, हे तुम्ही बघितलं असाल. त्याच्यानंतरची माहिती आपण बघूया. ठीक आहे, ठीक आहे. ह्याच्यानंतर काय चाललं होतं आपलं, तुम्हाला ही सगळी माहिती मी दाखवलेलं आहे. तर त्याच्यानंतर आपलं चाललेलं आहे काय चाललेलं आहे पहा. त्याच्या पश्चिम बाजूला अरबी समुद्र, दक्षिणेला तर त्याच्या म्हणजे कशाच्या, दख्खनच्या पठाराच्या पश्चिम बाजूला अरबी समुद्र आहे. आताच बघितलं अरबी समुद्र. दक्षिणेला हिंदी महासागर आहे. दक्षिणेला हिंदी महासागर, त्याला इंग्लिशमध्ये इंडियन ओशन म्हणतो. आणि पूर्वेला बंगालचा उपसागर आहे. अशा प्रकारचं दख्खनचं पठार तिन्ही बाजूने वेढलेलं आहे. तिन्ही बाजूने पाण्याने वेढलेला हा भूभाग समुद्रात घुसलेला एखाद्या त्रिकोणी सुळक्यासारखा दिसतो. तर तिन्ही बाजूने म्हणजे अशा प्रकारचे इथं जर बघितलं हे दख्खनचं पठार आहे. हे काय आहे तुमचं इंडियन ओशन आहे, म्हणजे हिंदी महासागर आहे तुमचा. खाली काय आहे, हिंदी महासागर आहे. हिंदी महासागर. आणि इकडे जर बघितलं तर तुमचा इथं अरबी समुद्र आहे. इथं तुमचा काय आहे, अरबी समुद्र. इथं आहे तुमचा बंगालचा उपसागर. कुठं आहे तुमचा, हा बंगालचा उपसागर इथं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे. आणि हा कसा प्रदेश आहे हे जर बघितलं तर तुम्ही त्रिकोणी प्रदेश दिसतोय का ना तुम्हाला, असा त्रिकोणी प्रदेश. आणि हा त्रिकोणी प्रदेशाचा आहे. इकडल्या सगळ्या बाजूने इकडून पाण्याने वेढलेला आहे. हा भूभाग समुद्रात घुसलेला एखाद्या त्रिकोणी सुळक्यासारखा दिसतो. अशा प्रदेशाला द्विकल्प म्हणतात. अशा प्रकारे म्हणजे ज्याच्या तिन्ही बाजूने तुमच्या काय आहे, पाण्याने वेढलेला आहे, तर अशा प्रदेशाला काय म्हणतात तुम्ही, द्विकल्प म्हणतात. द्विकल्प. भारतीय द्विकल्पाचा बहुतांश भाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे. तर द्विकल्पाचा भाग काय आहे, दख्खनच्या पठाराने, बहुतांश म्हणजे बऱ्यापैकी जास्तीत जास्त भाग दख्खनच्या पठाराने काय झालेला आहे, व्यापलेला आहे. इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. दख्खन पठाराच्या उत्तरेकडे सातपुडा, दख्खन पठाराच्या उत्तरेकडे सातपुडा आणि विंध्य पर्वताच्या रांगा पसरलेल्या आहेत. दख्खन पठार जे आहे त्याच्या उत्तरेला कोणता, सातपुडा पर्वत आहे आणि विंध्य. ठीक आहे, हे आहेत. त्याच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत. ठीक आहे, पश्चिमेला जर बघितलं तर सह्याद्री पर्वतरांगा आहेत. आताच बघितलं आपण, आणि त्याला पश्चिम घाट म्हणतो आपण. पश्चिम घाट असे नाव म्हणतात. सह्याद्री पर्वतरांग किंवा त्याला पश्चिम घाट असेही म्हणतात. सह्याद्रीच्या पश्चिम पायथ्याशी कोकण आणि मलाबारच्या किनारपट्ट्याचा प्रदेश आहे. दख्खन पठाराच्या पूर्वेकडील डोंगरांना पूर्व घाट असे म्हटले जाते. दख्खन पठाराच्या जे पूर्वेकडील डोंगरांना काय म्हणले, पूर्वेकडील डोंगरांना पूर्व घाट म्हणले जाते. तर काय करू, मी तुम्हाला एकदा ही माहिती सगळी मॅप मध्ये दाखवतो, नाहीतर तुम्हाला सगळं काय होईल, कन्फ्युजन होईल, काही समजणार नाही. तर पहा, तर हे दख्खनचा पठार दिसते तुम्हाला. तर हे काय आहे, पूर्व घाट. हा पूर्वेला जो आहे त्याला दख्खन पठाराच्या पूर्वेला पूर्व घाट, आणि हे पूर्व किनारा आहे. पूर्व किनारा पहा, वाटलं तर हे मिटून टाकतो तुम्हाला जर दिसण्यासाठी प्रॉब्लेम येत असेल तर. पहा, हे जे ब्राऊन कलरचं आहे, ब्राऊन कलरचं सगळं हे दख्खनचं पठार आहे. सगळं काय आहे, दख्खनचं पठार आहे. तर ह्याच्या पूर्वेला पूर्व घाट आहे आणि पूर्व घाटाच्या गेला पूर्व किनारपट्टी आहे. बरोबर. पश्चिमेला सह्याद्री पर्वत आहे तुमचा. सह्याद्री पर्वत यालाच पश्चिम घाट सुद्धा म्हणतो आपण. आणि याच्या पश्चिमेला पश्चिम किनारपट्टी आहे. सह्याद्री पर्वताच्या इकडे पश्चिम किनारपट्टी. ठीक आहे, हे काय असेल तुम्हाला. त्याच्यानंतर हे जे इथं आहे तुम्हाला, इथलं काय विंध्य पर्वत आहे. या जागी तुम्हाला काय दिसेल, विंध्य पर्वत दिसेल. तर ही तुम्हाला अशा प्रकारे माहिती कळली असेल. इकडून अरबी समुद्र आहे तुमच्या पश्चिमेला, दख्खन अरबी समुद्र आहे.
पूर्वेला बंगालचा उपसागर आणि हा तुमचा हिंदी महासागर दिसतोय, हिंदी महासागर आहे तुमचा दक्षिणेला, दक्षिण आहे ही भारताचा आपल्या दक्षिणेला काय आहे तुमचा हिंदी महासागर दिसत आहे. ठीक आहे, हे कळलं असेल तुम्हाला. त्याच्यानंतरच पुढली माहिती बघूया आपण. त्याच्यानंतरची काय बघायचं आता, पुढली माहितीची काय आहे राहिलेली आपण ती माहिती बघून घेऊया. या पठारावरील जमीन सुपीक असून तिथे हडप्पा संस्कृतीच्या नंतरच्या काळात अनेक कृषीप्रधान संस्कृती नांदत होता. तर या पठारावरील जे काही आहे का नाही पश्चिम हे पठार आहे का नाही, तर ह्या पठाराच्या दख्खनच्या पठारावरली जी जमीन आहे तर कशी आहे, सुपीक आहे आणि हा प्रदेश कृषी प्रधान आहे. कृषी प्रधान म्हणजे तिथं शेती जास्त प्रमाणात आधी केली होती आणि अनेक इथं काय कृषी प्रधान संस्कृती नांदत होत्या, म्हणजे इथं सरळ काय इथले लोक जास्तीत जास्त शेती करत होते. मौर्य साम्राज्य हे प्राचीन भारतातील सर्वाधिक मोठे साम्राज्य होते आणि दख्खनच्या पठाराचा समावेश या साम्राज्यात झालेला होता. तर मौर्य साम्राज्य हे प्राचीन भारतातील सर्वाधिक मोठे साम्राज्य कोणते होते तर प्रश्न विचारला तर हे भारताची गोष्ट करतो आपण. मौर्य साम्राज्य हे प्राचीन भारतातील सर्वाधिक मोठे साम्राज्य होते आणि ते दख्खनच्या पठारामध्ये होते. दख्खनच्या पठाराचा समावेश या साम्राज्यात झालेला होता. इथपर्यंत माहिती कळलेली आहे तुम्हाला. त्याच्यानंतर पुढे पहा तर मौर्य साम्राज्यानंतरही इथे अनेक छोटी मोठी साम्राज्य होऊन गेली. आता मौर्य साम्राज्य झालं त्याच्यानंतर अनेक छोटी मोठी काय साम्राज्य होऊन इथं गेलेली आहेत. त्याच्यानंतरचा आपण पार्ट बघूया. त्याच्यानंतरचा काय पार्ट आहे बघा, त्याच्यानंतरचा समुद्र किनाऱ्याचे प्रदेश बघायचा. आता 5वा पॉइंट आणि लास्ट 6वा पॉइंट आपला 2 पॉइंट बघलं का आपला चॅप्टर संपून जातो. समुद्र किनाऱ्याचे प्रदेश बघायचे. आता प्राचीन भारतात हडप्पा संस्कृतीच्या काळापासून पश्चिमेकडील देशांशी व्यापार चालत असे. हा व्यापार सागरी मार्गाने केला जाई, त्यामुळे भारतातील समुद्र किनाऱ्यावरील बंदरातून प्रदेशातील संस्कृतीशी आणि लोकांशी भारताचा संपर्क आणि देवाणघेवाण होत असे. नंतरच्या काळात खुष्कीच्या मार्गानेही म्हणजे जमिनीवरून व्यापार आणि दळणवळण सुरू झाले तरी सागरी मार्गाचे महत्व कायम राहिले. समुद्र किनाऱ्याचे प्रदेश म्हणजे काय, सरळ पहा मी मॅपवर तुम्हाला समजून सांगतो. हे एकदा मी इरेज करून घेतो. पहा तर इथपर्यंत कळलं असेल. तर समुद्र किनाऱ्याचे प्रदेश म्हणजे काय, तर हा तुम्हाला अरबी समुद्र दिसतो, इथं अरबी समुद्र आहे आणि बंगालचा उपसागर आहे. ठीक आहे, तर हे समुद्र किनारा आहे, हा काय आहे तुमचा समुद्र. हे निळं जे दिसते हे पूर्ण पाणी आहे आणि हा समुद्र किनारा आहे. तर ह्या समुद्र किनाऱ्या लगतचा प्रदेश म्हणजे लगतचा जो काही प्रदेश आहे त्याला समुद्र किनाऱ्या लगतचा प्रदेश म्हणतो. ठीक आहे, आणि ह्या समुद्र किनाऱ्याच्या प्रदेशावर लगतच्या प्रदेशावर अनेक प्रकारचे काय आहेत पोर्ट आहेत. का आहेत, पोर्ट आहेत. पोर्ट माहित झालं तुम्हाला, पोर्ट. आणि ह्या पोर्ट वरनं काय करतो आपण, अनेक प्रकारच्या ह्या पोर्ट वरनं काय करतो आपण व्यापार करत असतो. म्हणजे आपण ह्या समुद्र किनाऱ्याच्या मार्गाने इंग्रज असतील किंवा पोर्तुगीज असतील किंवा आपले इंडियन असतील किंवा दुसरे कोणी लोक असतील हाय का नाही, ह्या समुद्र किनाऱ्याच्या मार्गाने ह्या बेटांच्या साह्याने पोर्टच्या साह्याने काय केले त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये काय केलेला आहे व्यापार केलेला आहे. हे तुम्हाला इथपर्यंत माहिती कळली असेल. त्याच्यानंतर पहा पुढची माहिती आपण बघूया. ठीक आहे, त्याला बेटाला काय म्हणतो आपलं, ह्याला बंदर म्हणतो आपण. पोर्ट म्हणजेच काय बंदर. ठीक आहे, बंदर म्हणतो, तेवढं लक्षात घ्या. मराठीमध्ये आपण बंदर म्हणत असतो, बंदर, आणि इंग्लिश मध्ये त्याला म्हणतो पोर्ट. ठीक आहे, ते बंदर वेगळं, वानेराचं बंदर वेगळं. ठीक आहे, हे पोर्ट. ठीक आहे, हे पोर्टवाला. ठीक आहे, त्याच्यानंतर समुद्रातील बेटे. याच्यानंतरचं नेक्स्ट काय बघायचं तुम्हाला, समुद्रातील बेटे. अंदमान आणि निकोबार ही बंगालच्या उपसागरातील भारतीय बेटे आहेत. तर आपल्याला बंगालच्या उपसागरामध्ये मी तुम्हाला सांगितले कोणती बेटे आहेत, तर अंदमान आणि निकोबार ही बेटे जे आहेत बंगालच्या उपसागरात आहेत. लक्षात ठेवा, काय लक्षात ठेवायचं, अंदमान आणि निकोबार ही बेटे बंगालच्या उपसागरामध्ये आहेत. ठीक आहे, तसेच लक्षद्वीप हा भारतीय बेटांचा समूह अरबी समुद्रात आहे. तर तुम्हाला बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान आणि निकोबार ही भारतीय बेटे दिसतील आणि लक्षद्वीप हा बेट तुम्हाला अरबी समुद्रामध्ये दिसून येईल. कुठे दिसेल, अरबी समुद्रामध्ये दिसून येईल. त्याच्यानंतर प्राचीन काळाच्या समुद्री व्यापारात या बेटाचे स्थान महत्वाचे आहे. प्राचीन काळामध्ये जे काही समुद्रामार्फत व्यापार व्हायचा त्याच्यामध्ये ह्या बेटांचं स्थान महत्वाचं आहे. तर इथं दिलेलं आहे पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी काय आहे हे पाहूया. पेरिप्लस त्याच्या खाली माहिती दिलेली याच्याविषयी.
पेरिप्लस ऑफ एरियन सी म्हणजे याचा अर्थ काय, तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक. तर हे पेरिप्लस ऑफ द, हे जे काय दिलेलं आहे नाव, तर त्याचा मराठीत अनुवाद केलेला आहे तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक. या पुस्तकात एक पुस्तक आहे, ठीक आहे, या पुस्तकाचं नाव आहे, या पुस्तकात भारतीय बेटांचा उल्लेख आहे. हे पुस्तक एका अनामिक ग्रीक खलाशाने लिहिलेलं आहे. तर हे जे काही आपण नाव वाचलेलं आहे ते इंग्लिशमध्ये, तर त्याचं मराठीमध्ये अनुवाद तांबड्या समुद्राचे परिपुस्तक, माहिती पुस्तक, हे एका खलाशाने लिहिलेलं आहे. ग्रीक खलाशी आहे, ग्रीक देश आहे, त्या ग्रीक खलाशी म्हणजे जे काही समुद्र खलाशी कोण असतात तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, ठीक आहे, जे समुद्रामध्ये प्रवास करतात वगैरे आहेत, आहे का नाही, त्याला आपण खलाशी म्हणतो. तर ह्या खलाशाने काय केलेलं हे पुस्तक लिहिलेलं आहे. तर इथपर्यंत तुम्हाला माहिती कळली असेल. त्याच्यानंतर तुम्हाला पुढं बघायचंय, तर हे करून पहा म्हणतात तुम्हाला, हे करायचं तुम्हाला. भारताच्या नकाशा आराखड्यात खालील ठिकाणी नोंद करा. तर तुम्ही काय करायचं, भारताचा नकाशा घ्यायचा आहे. भारताचा नकाशा, कोरा नकाशा घ्यायचा. कोरा नकाशा तुम्ही जर स्टेशनरीच्या दुकानावर गेल्या तर कोरा एक नकाशा भेटते. तर त्याच्यामध्ये तुम्हाला हिमालय पर्वत कुठं आहे याची नोंद करायची, थरचे वाळवंट कुठं आहे ते नोंद करायचे, आणि पूर्व किनारपट्टी कुठं आहे हे नोंद करा. आणि तुम्हाला चौथा पॉइंट मी सांगतो, पूर्व किनारपट्टी कळली असेल तर पश्चिम किनारपट्टी पण तुम्ही काय करा, पश्चिम किनारपट्टी पण काय करायचे, नोंद करायचे पश्चिम किनारपट्टीची पण, ठीक आहे. हे झालं असेल तर हे तुम्हाला कळलं असेल. त्याच्यानंतरचा पार्ट आपण बघूया, आता थोडासा पार्ट राहिला असेल. त्याच्यानंतर काय आहे, भारतीय उपखंड. नेक्स्ट पार्ट काय असेल आपला आता, भारतीय उपखंड आहे का दुसरा पार्ट आहे, बघू याच्यावर काय आहे का, ठीक आहे, याच्यावर काही नाही, हा मॅप आहे, याच्यानंतर काही नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे आता आपल्याला भारतीय उपखंड बघायचा आहे, ठीक आहे. भारतीय उपखंड हे अंदमान बेट. तर अंदमान बेट कशा प्रकारे, अशा प्रकारचं तुम्ही कधी जर मोठे झालात नाही तर तुमच्या फॅमिली सोबत वगैरे कधी अंदमान बेटावर जाऊन या. अंदमान निकोबार बेट असेल किंवा लक्षद्वीप, किंवा याच्यापेक्षा लक्षद्वीप बेट खूप काय छान आहे. लक्षद्वीपवर पण जाऊ शकता, कशासाठी, तुम्ही फिरायला जाऊ शकता. त्याच्यानंतर आता आपल्याला भारतीय उपखंड बघायचा आहे, ठीक आहे. भारतीय उपखंड, हडप्पा आणि मोहेंजोदारो, हडप्पा आणि मोहेंजोदारो हे, ठीक आहे, ही शहरे आजच्या पाकिस्तानात आहेत. तर हडप्पा आणि मोहेंजोदारो ही शहरे काय आहेत, आजच्या जो काही पाकिस्तान आहे त्या पाकिस्तानामध्ये आहे. आणि भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर म्हणजे 1947च्या अगोदर हा म्हणजे हे पाकिस्तान आणि बांगलादेश जे काही देश आहेत भारतामध्ये होते अगोदर, ठीक आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूटान, बांगलादेश, श्रीलंका आणि आपला भारत देश मिळून तयार होणाऱ्या भूभाग दक्षिण एशिया या नावाने ओळखला जातो. तर ही महत्वाची माहिती आहे. तर ही माहिती मी अंडरलाईन करून देतो. तर लक्षात ठेवायचे, तुम्हाला काय लक्षात ठेवायचे, अफगाणिस्तान एक देश आहे, पाकिस्तान हा पण देश आहे, त्याच्यानंतर नेपाळ, भूटान, बांगलादेश, श्रीलंका आणि आपला भारत देश मिळून तयार होणाऱ्या भूभागास दक्षिण एशिया म्हणतो. दक्षिण एशिया, आणि इंग्लिश मध्ये याला जर म्हणायचं असेल तर दक्षिण एशिया या नावाने ओळखला जातो. हे अंडरलाईन करतोय तुम्ही तुम्हाला. आणि इंग्लिश मध्ये ह्याला काय कशाना म्हणजे दक्षिण एशिया म्हणजेच काय, साऊथ एशिया, ह्याला साऊथ एशिया इंग्लिश मध्ये नाव आहे. म्हणजे हे जे काही देश आहे पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, भूटान, बांगलादेश, श्रीलंका आणि आपला भारत देश मिळून दक्षिण एशिया तयार होते, त्यालाच इंग्लिश मध्ये साऊथ एशिया म्हणतो. याच भूभागातील भारत देशाचा विस्तार आणि महत्व लक्षात घेऊन या प्रदेशाला भारतीय उपखंड असेही म्हणतात. म्हणजे ह्या याच्यामध्ये हे देशामध्ये जर बघितलं तर सगळ्यात मोठा देश भारत आहे. आणि हे जे काय आहे बांगलादेश आणि जे पाकिस्तान होता, हे पाकिस्तान आणि हे बांगलादेश हे आपल्या देशाचाच भाग होते. त्याच्यामुळे या प्रदेशाला भारतीय उपखंड असं म्हणल्या जाते, ठीक आहे, असेही म्हणतात. हडप्पा संस्कृतीचा विस्तार प्रामुख्याने भारतीय उपखंडाच्या वायव्य भागात झालेला आहे. वायव्य म्हणजे तुम्हाला माहित आहे, ठीक आहे, म्हणजे वायव्य म्हणजे काय तुम्हाला माहित आहे, काय आहे तुमचं नॉर्थ आहे आणि वेस्ट आहे. तर नॉर्थ वेस्ट मधल्या भागाला वायव्य म्हणतो, आणि हा पाकिस्तान मध्ये आहे भाग, वायव्य भाग, ठीक आहे. तर इथं झालेला आहे, ठीक आहे. कशाचा, हडप्पा संस्कृतीचा विस्तार. चीन आणि म्यानमार हे आपले शेजारी देश, चीन आणि म्यानमार हे आपल्या काय शेजारचे देश आहेत. चीन आणि म्यानमार हे आपले शेजारी देश दक्षिण आशियाच्या किंवा भारतीय उपखंडाचा हिस्सा नाहीत. तर हे भारतीय उपखंड किंवा दक्षिण एशिया म्हणजे हे साऊथ एशियाचा उपखंडाचा म्यानमार आणि चीन हे हिस्सा आहेत का, तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकते. चीन म्यानमार आहेत का, तर नाही. किंवा परीक्षा गाळलेल्या जागामध्ये किंवा एमसीक्यू मध्ये
येईल तर चीन किंवा चूक किंवा बरोबर मध्ये चीन आणि म्यानमार हे आपल्या आहे का नाही शेजारचे देश आहेत आणि हे भारतीय उपखंडाचा भाग आहे असा प्रश्न येईल तर भाग आहे का तर ते भारतीय उपखंडाचा भाग नाही. तरीही प्राचीन भारताशी त्यांचे ऐतिहासिक संबंध आले होते. प्राचीन भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात त्यांचे महत्वाचे स्थान आहे. तर हे चीन आणि म्यानमार जरी आपल्या दक्षिण एशियाचा किंवा भारतीय उपखंडाचा भाग जरी नसले तरी म्यानमारचा आणि चीनचा संबंध आपल्या देशाच्या इतिहासामध्ये महत्वाचा आहे. त्यांचं स्थान महत्वाचं आहे आलेलं आहे. हे तुम्हाला इथपर्यंत माहिती कळाली असेल. त्याच्यानंतर ह्याच्या खाली जे काही प्रश्न उत्तर दिलेले आहेत त्या प्रश्नाची उत्तर तुम्ही सोडवायचे आहेत आणि सोडवायचे. ठीक आहे, चांगल्या प्रकारे सोडवा. त्याच्यानंतर प्राकृतिक नकाशाचे निरीक्षण करून त्या आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. तर हे काही प्रश्न दिलेत हे डोंगर कशावर आधारित आहेत तर त्या नकाशावर आधारित आहेत. हे सगळे प्रश्न तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे, आता जर हे लेक्चर तुम्ही जर व्यवस्थित बघितलं असेल तर तुम्हाला व्यवस्थितपणे सगळं समजते. जर एक वेळेस समजलं नसेल तर 1-2 वेळेस 3 वेळेस लेक्चर बघा, तुम्हाला नक्कीच ते काय होईल समजून जाईल अशी माझी काय आहे गॅरंटी आहे. ठीक आहे, तर व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे काही जे काही मित्रमैत्रिणी असतील त्यांचा पण फायदा हो म्हणून त्यांना सुद्धा सबस्क्राईब करण्यासाठी सांगा आणि त्यांना पण ही चॅनल काय करा शेअर करा. तुम्हाला जर काही समस्या असेल, काही समजत नसेल, काही प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. ठीक आहे, थँक्यू वन्स अगेन. तर आपण आज काय करूया इथं थांबूया. ठीक आहे.